या व्हिडिओमध्ये बघताय की निष्पाप मुलगी या सांगलीच्या रेल्वेच्या ब्रिजवरनं जात असताना ही साईडला टाकलेली केबल या केबलमधून अडकून ती पडलेली. हिला दुखापत झाली. याला जबाबदार कोण? याला जबाबदार हे नालायक, ह्या काळ्या वैरी अंधाधुंद वडतात, अंधाधुंद टाकतात, हे नालायक त्याला जबाबदार आहेत. राग येईल तुम्हाला नालायक म्हणल्याला. तुमची पोरगी, तुमचं पोरगं पडलं आणि जर त्याला दुखापत झाली तर तुमच्या देवाला स्मरून सांगा, बरोबर वाटेल का? हे काय, हे काय? अरे लाजा वाटायला पाहिजेत. मी अनेक वेळा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे की अशा पद्धतीनं तुम्ही जर केबल ओढत असाल तर ती घातक आहे. आता वाऱ्याचे पावसाचे दिवस आहेत, दिसत नाही. या केबल अशा अंधाधुंद ओढायचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? तुमच्यावर पोलीस खातं नियंत्रण ठेवत नाही, तुमच्यावर कोणतंही शासकीय ऑफिस नियंत्रण ठेवत नाही. पण जेव्हा अपघात होईल तेव्हा घरदार बर्बाद होईल. एवढं लक्षात ठेवा केबल ओढणाऱ्यानो. संबंधित कंपन्यानो याच्यावर लक्ष द्या. ही जी नीचगिरी चाललेली आहे तुमची, शहराच्या अनेक भागामध्ये या केबली आहेत. वारं सुटलं, झाडावरची फांदी तुटली, तुमची केबल अचानक रस्त्यावर आली आणि जर कुणाचा अपघात झाला, फास लागला तर त्यावेळेला तुम्हाला किंमत समजेल. पुन्हा वेळ येणार नाही. ही जी आत्ता परिस्थिती झाली आहे ही होऊ नये याच्यासाठी दक्ष राहा. आणि जनतेला सुद्धा सांगतो, अशा केबली वडणाऱ्या हरामखोरांना जागच्या जागी सांगा, साल्यानो व्यवस्थित केबली वडा. हे तुम्ही ज्या त्यावेळेला सांगून द्या. नाहीतर हे असंच बघत राहिलात तर कोणाचा जीव गेल्यानंतर शान होऊन नाही चालणार. एवढंच मी तुम्हाला रोज एक नवीन विषयाखंड हात जोडून विनंती करतो. धन्यवाद.